हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केमिस्ट्रीचं 5वं लेक्चर बघतोय. चॅप्टर आपण कुठला स्टार्ट केला होता? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. आज आपल्याला काय पाहायचं आहे तर मेजरमेंट ऑफ द मॅटर. त्याच्या अगोदर आपल्याला एक बघायचं आहे की मॅटर जे की आपण काय बघितलं होतं त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पहिल्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. तर याच्यामध्ये काय आहे तर मॅटरची डेफिनेशन बघूयात आधी. मॅटरची डेफिनेशन काय आहे तर विच ऑक्युपाय द स्पेस अँड विच हॅव द मास, की जो जागा व्यापतो आणि ज्याला काय आहे स्वतःचं असं वस्तुमान आहे त्याला आपण काय म्हणतो मॅटर. याच्या दोन प्रॉपर्टीज असतात. पहिला आहे फिजिकल आणि दुसरा आहे केमिकल. याच्या डेफिनेशन्स ज्या की मी त्या दिवशी तुम्हाला फक्त मिनिंग सांगितलं होतं, आज मी याच्या डेफिनेशन्स बोर्डवर लिहिलेल्या आहेत. तर डेफिनेशन काय आहे याची? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय तर भौतिक गुणधर्म. त्यांचे डेफिनेशन काय आहे तर दीज आर द प्रॉपर्टीज. तर ह्या असे गुणधर्म आहेत विच कॅन बी मेजर्ड. आपण त्याला काय करू शकतो? मोजू शकतो. विदाउट चेंजिंग देअर आयडेंटिटी, म्हणजे त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये कोणताही बदल न होता त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल प्रॉपर्टीज. डेफिनेशन काय आहे तर दीज आर द प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड विदाउट चेंजिंग देअर आयडेंटिटी. म्हणजे हे अशा प्रॉपर्टीज आहेत की आपण त्या मोजू शकतो पण त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये कोणताही बदल न होता त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट काय आहे? केमिकल प्रॉपर्टीज. डेफिनेशन ऑलरेडी बोर्डवर आहे. तर काय डेफिनेशन लिहिली आहे मी? दीज आर द प्रॉपर्टीज इन विच सबस्टन्स अंडरगोज चेंज इन केमिकल कंपोजिशन. बघा मी डेफिनेशन काय लिहिली आहे तर दीज आर द प्रॉपर्टीज, हे असे गुणधर्म आहेत इन विच की ज्याच्यामध्ये सबस्टन्स पदार्थ अंडरगो चेंज म्हणजे पदार्थामध्ये काय होतो? चेंज होतो. पण आणि चेंज होतो म्हणजे काय? कशामध्ये चेंज होतो तर त्याचं केमिकल कंपोजिशन आहे, तर त्यांचं जे काही रसायन आहे त्या रसायनामध्ये बदल होतो तर आपण काय म्हणतो? केमिकल प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट पुढं काय बघायचं आहे आपल्याला तर मेजरमेंट ऑफ द मॅटर. बघा नेक्स्ट पॉईंट काय आपला तर मेजरमेंट ऑफ द मॅटर. आता बघा मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप करणं. कुणाचं करायचं आपल्याला? मॅटरचं. आता हे जे काय मोजमाप करतो आपण मॅटरचं ते कशावर किंवा कुणाचं करतो तर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचं काय करतो आपण? मोजमाप करतो. म्हणजे कुणाचं करायचं आहे तर आता फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत तर मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, मास असेल, लेंथ असेल, तर ह्या सगळ्या किंवा डेन्सिटी असेल, ह्या सगळ्या काय झाल्या? फिजिकल प्रॉपर्टीज की ज्यांचं आपल्याला काय करायचं आहे? मेजरमेंट करायचं आहे. आता ते कसं करायचं? आता हे जे काय मेजरमेंट आहे ते कसं करायचं तर आता बघा पहिल्यांदा काय बघूयात आपण तत्पूर्वी की मेजरमेंट म्हणजे काय. तर मेजरमेंट म्हणजे काय तर मोजमाप. पण त्याची व्याख्या काय आहे? बघा मी डेफिनेशन लिहिते. डेफिनेशन काय आहे तर कंपॅरिझन बिटवीन फिजिकल क्वांटिटी and standard unit is known as measurement. तर डेफिनेशन काय आहे तर कंपॅरिझन बिटवीन द फिजिकल क्वांटिटी अँड द स्टँडर्ड युनिट इज नोन ॲज द मेजरमेंट. आता इथे कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. बिटवीन म्हणजे काय? मधली. कुणामधली तर फिजिकल क्वांटिटी आणि स्टँडर्ड युनिट, ह्या दोघांचं कंपॅरिझन म्हणजे काय आहे? मेजरमेंट. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघूयात आपण. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तर भौतिक राशी. याची डेफिनेशन काय आहे? आता तुम्ही जर फिजिक्समध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं याची डेफिनेशन बघायची म्हणजे तुम्हाला तिथं सुद्धा बघायला मिळेल. काही याच्यामध्ये कन्सेप्ट हे फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे कन्सेप्ट हे काय आहेत? सेम आहेत. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तर एनिथिंग विच वी कॅन मेजर. अशी कोणतीही गोष्ट आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो तर आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. बघा डेफिनेशन काय आहे तर एनिथिंग विच वी कॅन मेजर. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? एनिथिंग विच वी कॅन मेजर. अशी कोणतीही गोष्ट आपण ती काय करू शकतो? मेजर करू शकतो. आता ह्या फिजिकल क्वांटिटीसाठी एक गोष्ट रिक्वायरमेंट किंवा याच्यासाठी गरजेचं काय आहे तर नंबर.
आणि युनिट. आता फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायची असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठली आहे? एक त्याची क्वांटिटी म्हणजे नंबर आणि दुसरं काय आहे? युनिट आहे. बघा मी काय काय सांगितलं. जर मला फिजिकल क्वांटिटी जर मेजर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? तर एक आहे नंबरची गरज आहे आणि दुसरं आहे युनिट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर मी समजा 10 किलो म्हणलं. आता 10 किलो म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. 10 किलोसाठी फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? मास. आता ह्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोण आहे? मास. मास ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी. आता आपण काय म्हणतो ह्याच्यासाठी? तर कन्सिडर करायचं तर 10 असेल. 10 म्हणजे काय झाला? हा नंबर झाला. आणि त्यासाठी युनिट काय यूज करतो आपण माससाठी? केजी. म्हणजे तर काय? तर 10 केजी ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी झाली. कुणाची? मासची. ओके. तर याला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल लेंथ असेल. ठीक आहे. आता लेंथ कन्सिडर करा 5 असेल. त्याचा नंबर किती असेल? 5. आपण कसं त्याचं युनिट काय आहे? तर मीटर. ओके. तर याच्यामध्ये लेंथ ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी झाली. 5 ही काय झालं? त्याचा नंबर झाला आणि मीटर म्हणजे काय? त्याचं हे युनिट झालं. आता हे तुम्हाला समजलं की फिजिकल क्वांटिटीसाठी दोन रिक्वायरमेंटची गरज आहे. म्हणजे पहिला आहे नंबर, दुसरा आहे युनिट. आता नंबर म्हणजे काय आपण बघितलं? क्वांटिटी. आता हे युनिट म्हणजे काय किंवा ह्या युनिटची डेफिनेशन काय आहे? तर बघा युनिटची डेफिनेशन काय आहे? The universally accepted standard is known as unit. म्हणजे काय? तर पूर्ण युनिवर्सने एक्सेप्ट केलेले जे काही स्टँडर्ड आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आता एखादा युनिट म्हणजे काय? तर केजी. आता हे 1 किलोचं माप माझ्या हातामध्ये आहे. बरोबर आहे. आता हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जावा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावा. जर समजा एखाद्या सबस्टन्स जर तुम्हाला मेजर करायचं असेल, एखाद्या सबस्टन्स जर तुम्हाला जर मास मेजर करायचा असेल तर त्यासाठी काय करणार आहे? हा किलोचं माप तुम्ही समजा एखाद्याला जर 1 किलो जर घ्यायचं असेल तर सगळीकडे युनिवर्समध्ये हे जे काही किलोचं माप आहे सगळीकडे कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजेच काय? तर युनिवर्सने हे एक्सेप्ट केलेलं स्टँडर्ड आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर युनिवर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड विच इज नोन ॲज द युनिट. दॅट इज द स्टँडर्ड युनिट. अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करा. आता फॉर एक्झाम्पल हा काय आहे? तर मीटर टेप आहे. हा मीटर टेपचा वापर कशासाठी केला जातो? तर लेंथ मेजर करण्यासाठी. तर हा जो काही 1 मीटरचा, आता ह्याची लांबी ह्याची लेंथ किती आहे? तर 1 मीटर आहे. आता युनिवर्समध्ये तुम्ही कुठेही जावा, ह्याची लांबी कशी आहे किंवा ह्याची जी काही लेंथ आहे ती किती असणार आहे? 1 मीटरच असणार आहे. म्हणजेच काय? तर युनिवर्सने ह्याला काय केलेलं आहे? एक्सेप्ट केलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड युनिट असं म्हणतो. तर ठीक आहे. हे झालं आजचं लेक्चर, आजचा पॉईंट की ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं? मेजरमेंट ऑफ ए मॅटर बघितलं. आता हे जे काही मेजरमेंट ऑफ ए मॅटर आहे त्यासाठी काय आहे? तर एक सिस्टीम्स आहेत. त्यासाठी काय आहे? तर सिस्टीम्स आहेत की ज्याच्या बेसिसवर आपण काय करतो? त्यांना मेजर्स करतोय. आता कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आहेत? तर पहिली आहे CGS सिस्टीम, दुसरी आहे MKS सिस्टीम, तिसरी आहे FPS सिस्टीम आणि चौथी आहे SI सिस्टीम. आता त्या सिस्टीमचं आपण काय करूया? डिटेलमध्ये बघा. नेक्स्ट पॉईंट आपला पॉईंट काय आहे? तर सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिट किती आहेत? 4 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? तर CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम. ह्या काय आहेत? तर 4 प्रकारच्या 4 सिस्टीम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? त्याचा स्टडी करायचा. आता पहिली सिस्टीम कुठली आहे? तर CGS. CGS म्हणजे काय? तर सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. आता बघा ही CGS सिस्टीम जर वापर करून किंवा ह्या CGS सिस्टीमचा जर वापर करून जर मला लेंथ मेजर करायची असेल तर त्यासाठी त्याचं युनिट कुठलं असणार आहे? जर मला समजा ह्या CGS सिस्टीम वापर करून जर मला लेंथ मेजर करायची असेल तर त्यासाठी युनिट कुठलं असणार आहे? सेंटीमीटर. जर समजा मला मास मेजर करायचे एखाद्या सबस्टन्स किंवा एखाद्या मॅटरचं जर मास मेजर करायचं असेल तर त्यासाठी युनिट कुठलं आहे? ग्रॅम आहे. आणि जर मला टाइम मेजर करायचं असेल कुठली सिस्टीम यूज करून? CGS सिस्टीम जर यूज करून मला जर टाइम मेजर करायचं असेल तर त्यासाठी युनिट काय आहे?
सेकंद आहे. ठीक आहे. नेक्स्ट कुठली सिस्टीम आहे तर MKS. MKS म्हणजे काय तर मीटर किलोग्रॅम सेकंद. ठीक आहे. आता ही MKS म्हणजे काय तर मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम युनिट. आता याच्यामध्ये काय करायचे जर समजा हे मीटर हे युनिट मला काय करायचंय यूज करायचंय काय मेजर करण्यासाठी लेंथ मेजर करण्यासाठी. म्हणजेच काय तर लेंथ जर मला मेजर करायची असेल कुठली सिस्टीम वापर करून तर MK सिस्टीमचा वापर करून तर त्यासाठी युनिट कुठला असणार आहे मीटर असणार आहे. जर समजा मला मास मेजर करायचे कुठली सिस्टीम वापरून MK सिस्टीम वापरून तर त्यासाठी युनिट कुठलं असणार आहे किलोग्रॅम असणार आहे. आणि जर समजा मला टाइम मेजर करायचं आहे कोणती सिस्टीम वापरून MKS सिस्टीम वापरून तर त्यासाठी युनिट कुठला असणार आहे सेकंद असणार आहे. तर हे झालं MK सिस्टीम. आणि तिसरी आहे FPS. FPS म्हणजे काय तर फूट पाऊंड सेकंद. आता बघा FPS मीन्स काय तर फूट पाऊंड सेकंद. आता ही सिस्टीम जर वापर करून किंवा या सिस्टीमचा वापर करून जर मला लेंथ मेजर करायची असेल तर युनिट कुठला असणार आहे त्यासाठी फूट असणार आहे. जर समजा मला मास मेजर करायचं असेल तर युनिट कुठला असणार आहे पाऊंड. आणि जर समजा मला टाइम मेजर करायचं असेल तर FPS सिस्टीमसाठी त्याचं युनिट काय असणार आहे सेकंद असणार आहे. म्हणजेच काय तर मला जर लेंथ मेजर करायची असेल या सिस्टीमचा वापर करून तर हे सगळे युनिट्स काय करतो आपण मेजर हे युनिट्स काय करतो आपण वापरतो. ठीक आहे. आता ह्या ज्या काही 3 सिस्टीम्स आहेत त्या कधी वापरल्या जात होत्या किंवा आता ह्या सिस्टीमचा वापर केला जात नाही. तर आता कुठली सिस्टीम वापरली जाते तर SI सिस्टीम ही वापरली जाते की जी कुठली आहे तर सिस्टीम ऑफ युनिटमधलं चौथी युनिट आहे किंवा चौथी सिस्टीम आहे कुठली आहे तर SI सिस्टीम. आता SI सिस्टीम म्हणजे काय तर सिस्टीम इंटरनॅशनल. तर ह्या ज्या काही 3 सिस्टीम्स आहेत पहिल्या CGS, MKS, FPS या 3 सिस्टीम आता वापरल्या जात नाही. तर ह्या कधी वापरल्या जात होत्या तर 1970 पूर्वी वापरल्या जात होत्या. आणि आता आपण कुठली यूज करतोय तर SI सिस्टीम यूज करतोय. तर काय यूज करतोय तर ही कशी आहे कन्व्हिनियंट आहे म्हणजे वापरायला अगदी सोयीस्कर आहे म्हणून आपण काय करतोय सध्या या सिस्टीमचा वापर करतोय. ठीक आहे. तर हे झालं काय तर सिस्टीम्स ऑफ युनिट जे की आपण काय बघितलंय त्याच्यामध्ये CGS, MKS आणि FPS. ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. आता हा पॉईंट चालू करण्यापूर्वी आपण बघूयात की फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. तर बघा फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय तर अशा क्वांटिटीज की ज्या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. बघा डेफिनेशन मी काय सांगते किंवा ह्याची व्याख्या काय सांगता येईल द क्वांटिटीज which do not depends upon the any other quantities. The quantity which do not depends upon the any other quantity which is known as the fundamental quantity. तुम्ही सगळ्यांनी डेफिनेशन द्यायची आहे. The quantity which do not depends upon the any other quantity which is known as the fundamental quantity. ठीक आहे. आता फंडामेंटल म्हणजे काय तर मूलभूत. आता नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला युनिट्स म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट्स यांचं आपल्याला काय करायचंय पॉईंट बघायचा आहे. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता आपण बघूया की फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय. तर बघा तर असे युनिट्स की जे फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल युनिट्स. तर त्याची डेफिनेशन काय होईल मग those units which are used to measure the fundamental quantities which is known as the fundamental units. सगळ्यांनी डेफिनेशन लिहायची माझ्यासोबत. तर डेफिनेशन काय आहे तर those units which are used to measure fundamental quantities which is known as the fundamental units. ठीक आहे. अजून एकदा सांगू का डेफिनेशन काय आहे तर those units which are used to measure the fundamental quantities which is known as fundamental units. आता फंडामेंटल युनिट्स किती आहेत तर 7 आहेत. बघा मी मगाशी सांगितलं की हा कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड्स नाहीयेत म्हणजे हा कशा आहेत इंडिपेंडंट आहेत. ठीक आहे. तर फंडामेंटल क्वांटिटीजचा मी टेबल तयार केलेला आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. पहिली आहे
लेंथ, त्याचा SI युनिट काय आहे मीटर, त्याचा सिम्बॉल काय आहे m. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे तर मास, की ज्याचा SI युनिट काय आहे किलोग्रॅम आणि त्याचा सिम्बॉल काय आहे kg आहे. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे टाइम, त्याचा SI युनिट काय आहे सेकंड, सिम्बॉल काय आहे s. नेक्स्ट काय आहे टेम्परेचर, टेम्परेचरचं SI युनिट काय आहे केल्विन आहे आणि त्याचा सिम्बॉल काय आहे के आहे. लास्ट नेक्स्ट कुठली आहे तर अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स, पाचवी फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स, की ज्याचं SI युनिट काय आहे मोल MOLE आणि त्याचा सिम्बॉल काय आहे MOL, दॅट इज द मोल. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे इलेक्ट्रिक करंट, त्याचा SI युनिट काय आहे एम्पियर आणि त्याचा सिम्बॉल काय आहे कॅपिटल A. आणि लास्ट फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे तर ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय तर प्रकाशाची तीव्रता, म्हणजे आपण काउंट करतो त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो, ज्याचं SI युनिट काय आहे कॅन्डेला आणि त्याचा सिम्बॉल काय आहे CD. आता हे सगळा जो काही टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही सगळे SI युनिट्स आहेत त्यांचे लेटर सगळे कसे पाहिजे स्मॉल लेटर्स पाहिजे. आणि याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे जे काही टेम्परेचर आहे ज्याचं SI युनिट काय आहे केल्विन पण त्याचा सिम्बॉल काय आहे कॅपिटल के आहे. आणि दुसरं कोण आहे तर इलेक्ट्रिक करंट, फिजिकल क्वांटिटी कुठली आहे इलेक्ट्रिक करंट, की ज्याचं SI युनिट काय आहे एम्पियर आहे पण त्याचा सिम्बॉल काय आहे कॅपिटल A आहे. एवढं फक्त तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. आता आज जे काही लेक्चर मी घेतलेलं आहे त्याचं तुम्हाला काय करायचंय होमवर्क करायचंय, जे मी पहिल्या स्टार्टिंग पासून ते अप टू द एंड म्हणजे पहिलं आणि म्हणजे ह्या लेक्चरचं सगळं जे काही शिकवलेलं आहे त्याचं तुम्हाला होमवर्क करायचं आहे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात, नेक्स्ट लेक्चरला भेटूया. थँक्यू सो मच.